तर राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। बँकेतील व्यवहार पूर्णपणे मराठीमध्येच करण्याची मनसेची भूमिका आहे। राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर सोलापुरातल्या बँकांमध्ये हे आंदोलन सुरू केलंय। व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिलंय आणि सगळे व्यवहार मराठीत करावेत अशी मागणी केली आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मेळाव्यात एक आवाहन केलं होतं की बँकेतला जो व्यवहार आहे तो मराठीत बोललं पाहिजे, मराठीत लिहिणे वाचणं आमचा अधिकार आहे, मराठीत होणारे व्यवहार राज्याची राजभाषा म्हणून कायदा बंधनकारक आहे, असा एकंदरीत आदेश जो आहे मनसे नेते राज ठाकरे यांनी दिला होता। त्यानंतर जे मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सोलापुरात आक्रमक झालेले आहेत। तर सोलापुरातल्या नामांकित बँकाच्या ठिकाणी जाऊन ते जे आहेत मराठी भाषेचे फलक लावत आहेत। काय भूमिका आहे नेमकी? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून जो आदेश दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये ह्या राज्यामध्ये जे सरकार आलेलं आहे, हे सरकार आल्यापासून काही लोक जे विघ्नसंतोषी समाजकंटक आहेत हे हिंदी आणि मराठीचा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळं मध्यंतरी गेल्या 4 महिन्यापासून हिंदी भाषिकाची मराठी भाषिकावर मुजोरी वाढलेली आहे। आवाजच्या भाषेमध्ये मराठी लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांनाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक ते प्रयत्न करत आहेत। ही सर्व घटना गेल्या 4 महिन्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी पाहिलेली आणि मनसेने त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। परंतु सन्माननीय राजसाहेबांनी आज आदेशच दिलेला आहे आम्हाला सर्व मराठी माणसांना आणि मराठी कार्यकर्त्यांना, या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सैनिकांना की या देशाची संघरचना ही भाषावार प्रांत रचनेच्या अनुषंगाने झालेली आहे। ज्या राज्यामध्ये जी भाषा आहे त्या भाषेचा सन्मान केलाच पाहिजे। त्यामुळं आम्ही मराठी अस्मितेसाठी, मराठी संस्कृतीसाठी आणि मराठी भाषा ही प्रत्येक अधिकाऱ्यांनी, प्रत्येक आस्थापनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी असू द्या, त्यांचे जे सेवक वर्ग असतात प्रत्येकाने मराठीत बोललं पाहिजे। जाणून बुजून हिंदी भाषा, जाणून बुजून मराठीचा अपमान झाला नाही पाहिजे। हे आम्ही येथील बँकेचे जे मॅनेजर आहेत या मॅनेजरांना, कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की या जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून आपल्याकडे मराठी लोक येतात। या लोकांना आपण सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, मराठीत बोललं। एकंदरीत दृश्यांच्या मार्फत जर तुम्ही पाहिलं असेल तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते बँक मॅनेजर यांना देखील मराठी भाषेचा जो फलक आहे तो लावण्याचा जो आहे तो भाग पडलेला आहे। त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे। जो आहे तो आक्रमक पवित्रा जो आहे तो मनसेच्या नेत्यांनी सोलापुरातून दिलेला आहे की राजसाहेबांचा जर आदेश मान्य नाही झाला तर आम्ही कानशिलीत लागू, असा जो इशारा आहे मनसे नेत्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NTV मराठी, सोलापूर।